असा विसर्जन सोहळा मीच पहिल्यांदा बघतोय। तर कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या वर्सोवा कोळीवाड्यांसाठी नक्की लाईक करा। नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तुम्हाला माहिती आहे आपली गणपती बाप्पाची सिरीज सुरू आहे। सुरुवातीला आपल्या गावातले तुम्हाला गणपती बाप्पा दाखवले, त्यानंतर मुंबई नगरी लालबागमध्ये घेऊन गेलो आणि सर्व गणपती बाप्पांचे दर्शन दिले। त्यानंतर आपण आलो वर्सोव्यामध्ये जिथे गौरी मातेंचं आगमन होते आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रफुल्ल मित्रांनी खूप मदत केली, जो वर्सोवा कोळीवाड्यातले ब्लॉग्स बनवत असतो आणि तोही त्यांनी ब्लॉग बनवला आहे। नसेल भेट दिली तर नक्की भेट द्या प्रफुल्ल द ब्लॉगर या चॅनलवरती ना। मी चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की भेट द्या। तुम्हाला वर्सोवा कोळीवाड्यातली जी परंपरा आहे, जे कशी रीतिरिवाज आहे, ते सर्व आपल्या मित्रांनी दाखवलेले आहेत। तर आजही आपण परत आलोय वर्सोव्यामध्ये। कामवाले परिवार आहे, त्यांच्याच घरी जी आपण गौरी मातेचं आगमन केलं होता, गौरी मातेला सजवली होती, श्रृंगार केला होता, त्याच गौरी मातेच्या विसर्जनासाठी। तर सर्वप्रथम तुम्हाला दर्शन देतो गौरी मातेंचे। बोला गौरी माते की जय। तिरड्याच्या पाण्याने तयार केलेली गौरी आई बघताय तुम्ही आणि त्यांच्या बाजूला शंकर महादेव दिसतात तुम्हाला। हर हर महादेव। तर आपल्यासोबत श्रुतीताई आहेत आणि इथे आयरा पण दिसते। हाय आयरा। हो, तर श्रुतीताईनेच आपल्याला आमंत्रण दिलंय गौरी मातेंच्या विसर्जनासाठी। तर पहिल्या दिवशी आगमनासाठी आम्ही आलेलो, दुसऱ्या दिवशी स्थापना होते ना, पूजा वगैरे होते। आज विसर्जन सोहळा आहे ना। हां, तर तसं आपण समुद्रामध्ये जातो आणि तसंच विसर्जन होणार ना। आम्ही बोटीने जातो विसर्जन सोहळ्याला। बोटीने जातात? म्हणजे आपल्या ट्रॉलरच्या बोटी? अरे बापरे, नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे तुम्हाला। ट्रॉलरच्या बोटीने आपण गौरी मातेंचे आणि शंकराचे महादेवांचे विसर्जन करायला जाणार आहोत। चालेल, तर मजा येणार आहे। आज एक मस्त सेलिंग पण होणार आहे आपली ट्रॉलर फिशिंग बोटमध्ये। सर्व वर्सोवाकर बोटीने जातात गौरी मातेचे, जिथे गणपतीला विसर्जन करतो तिकडेच गौरी मातेला ना। गौरी मातेचं विसर्जन थोड्या पुढे होतं, गणपतीचं आधी होतं। म्हणजे किल्ला आहे ना आमचा, शंकर मंदिर आहे किल्ल्याचं, तिथे आम्ही गणपतीचं विसर्जन करतो आणि त्याच्या पुढे मग गौरी विसर्जन। सर्व घरातली मंडळी सर्व जाणार ना, महिला मंडळी पण? अरे वा, मस्त एक अनुभव भेटणार आहे आपल्याला बोटीमध्ये। म्हणजे मान्सूनमध्ये आपण बोटीमध्ये प्रवास करून विसर्जनाला जाणार आहोत। चला, गौर मातेची आरती झालेली आहे आणि सर्व ताईंनी बघा सूप घेऊन चालल्या। कुठं चालल्या सूप घेऊन? कुठं चालल्या? आम्ही गौरी विसर्जन करायला चाललो सूप घेऊन। आणि या सूपाचं काय वैशिष्ट्य असतं? हे आमच्या इथ्यात पहिलं लग्न झालं की आमच्या इथे ते सूप देतात गौरीला। सूप देतात? हे म्हणजे सगळं हल्दी कुंकू आई करून देते माहेरातून। म्हणजे आपण ताटात भरून जातो, ते सूपामध्ये भरून येतात ना। 5 फळं, सूप, आरशी, फणी, गौर बसते तो घेऊन येतात ना। आशीर्वाद घ्यायला गौर बसते तेव्हा सूपामध्ये हे बघा असे घेऊन येतात बघा। जय।
पण आहेत आणि त्यांची पण पूजा करतात बघा. चला आलोय आपण आता वर्सोवा जेटीला. जसं सुरुवातीला श्रुतीताईंनी सांगितलं, आपण जो विसर्जन आहे तो बोटीनी करणार आहोत. आणि बघा सर्व वर्सोवाची विसर्जन बोटीनच होतात ना, बोटीमध्येच होत असतात. म्हणूनच बघा पूर्ण वर्सोवा आता बोटीमध्ये जाऊन विसर्जन करणार आहे. इकडे बघला तर गणपती बाप्पांचं विसर्जन बोटीमध्ये घेऊन जाताना दिसतं. आता मिरवणूक बघितली तुम्ही, आता गणपती बाप्पा बोटीमध्ये कसं घेऊन जातात ते बघूया आपण. हे बघा दोन मित्र आपले खाली उतरलेत आणि हे बघा नालीवरनं आता गणपती बाप्पाला आता बोटीमध्ये घेऊन जातील. हे बघा सर्व आपले कोळी बांधवच आहेत, एकदम फुल प्रॅक्टिस आहे त्यांची. गणपती बाप्पा मोरया. नवीन काहीतरी बघायला मिळते ना तुम्हाला वर्सोवा गावातला, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता गणपती बाप्पाला घेऊन गेलेत, आता सर्व मंडळी गणपती बाप्पाच्या मागे जाणार विसर्जनासाठी. पूर्ण गाव जात असते ना विसर्जनाला, अख्ख्या बोटी बोट भरून. हा अख्खा परिवारच सगळा, हो पूर्ण परिवारच जात असते बघा. ते गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करतो बोटीमध्ये, तसंच आपण गौरी मातेचं पण करणार आहोत बघा. आता आपली गौर पण आलेली आहे जेटीवर. तर गौरी माते आणि गणपती बाप्पा एकाच बोटीमध्ये जाणार आहेत. हे बघा, तर आपण पहिले गणपती बाप्पांना बोटीमध्ये घेऊन जाऊया. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा गौरी माते की जय. चला नेहमी आपण बघितलंय, आपण बंदरावरून जातो विसर्जनाला. आज वर्सोवा कोलीवाड्यामध्ये येऊन बघा दोन दोन बोटी घेऊन चाललो. जेवढे आपले परिवारामध्ये मंडळी आहेत ते सर्व मंडळी आता एकत्र येऊन विसर्जन करणार. चला चला अख्खी बोट भरली आपली बघा. आता मस्त नाचत गावात आपण जाऊया विसर्जनाला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला पूर नाचत गावात धमाल मस्ती करत आपण चाललोय विसर्जनाला. सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत आणि इकडे बघताय तुम्ही गौरी मातेची ओटी भरताना दिसतात बघा. चालत्या बोटीमध्ये समुद्राच्या आतमध्ये बघा ओटी भरताना.
हीच आपल्या वर्सोवा कोलीवाड्याची शान आहे बघा. सर्व महिलांनी थाट केला आहे आणि पूर्ण मान जो असतो तो गौरीचा सर्व महिलांना असतो हे बघा. आणि ओटी भराचा मान जो आहे तो नागविणीला आहे ना. बोटीची जी नागविण आहे तिला दिलाय बघा, मीना पंकज बोगे. चला तर आलोय आता जिकडे गणपती बाप्पांचा विसर्जन होणार आहे. आणि बघा आपले मित्र सर्व पाण्यात उतरलेत विसर्जनासाठी. लवकर या. तर असा विसर्जन सोहळा मीच पहिल्यांदा बघतोय. तर कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या वर्सोवा कोलीवाड्यांसाठी नक्की लाईक करा. होळी चालली. गणपती बाप्पा मोरया. गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. बघा गणपती बाप्पा मोरया. लवकर या गावाला पडे ना. जय. चला तर विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पाचा आणि पाठ पण घेतलेला आहे बघा. बोला गणपती बाप्पा, गौरी माते की. चला आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, आता गौरी मातेच्या विसर्जनाला जाऊया. दर्शन घेईन मी. विसर्जन होणार आहे त्याच्या आधी बघा सर्व ज्वेलरी वगैरे काढताना दिसतात.